नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे किंवा आपल्याला तसं वाटतं. तो शब्द आहे लोकशाही. हा शब्द जितका परिचयाचा आहे तितकाच तो गुंतागुंतीचाही आहे. लोकशाही खरं तर खूप गोंधळाची असू शकते आणि म्हणूनच बराक ओबामांचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात की हा गोंधळच तिला इंटरेस्टिंग बनवतो. चला तर मग याच गोंधळाच्या पलीकडे जाऊन बघूया की लोकशाही नक्की आहे तरी काय. या शब्दाची मुळं खूप सोपी आहेत. ग्रीक भाषेत डेमॉस म्हणजे लोक आणि क्रेटॉस म्हणजे सत्ता. सोप्या भाषेत सांगायचं तर लोकांच्या हातातली सत्ता, लोकांचंच राज्य. मग आदर्श लोकशाही कशी असेल, म्हणजे अगदी पुस्तकात जशी सांगितली आहे तशी व्यवस्था कशी दिसते ते आत्ता बघूया. एका आदर्श लोकशाहीचे हे 5 मुख्य आधारस्तंभ आहेत. पहिलं म्हणजे लोकांचे प्रतिनिधी असलेलं सरकार. मग येतात सर्वांसाठी मूलभूत हक्क. तिसरं म्हणजे सरकारवर जनतेचं नियंत्रण. चौथं, प्रशासनाने पूर्णपणे निष्पक्षपाती असणं गरजेचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, लोकांचा सक्रिय सहभाग. हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हाच सत्ता खऱ्या अर्थाने लोकांच्या हातात राहते. यामागची मूळ कल्पना खरं तर खूप सोपी आणि सुंदर आहे. जे लोक नियम बनवतात तेच त्या नियमांमध्ये जगतात. यामुळे आपोआपच एक संतुलित आणि न्यायपूर्ण समाज तयार होतो ज्यात सगळ्यांचं भलं होईल. पण हे सगळं झालं पुस्तकी ज्ञान. खरं जग कधीच इतकं सोपं, इतकं सरळ नसतं. आता आपण बघूया की व्यवहारात हा आदर्श किती गुंतागुंतीचा होऊन जातो. लोकशाही चालवण्याचे 2 मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे प्रत्यक्ष लोकशाही, म्हणजे नागरिक स्वतः प्रत्येक कायद्यावर थेट मतदान करतात, जसं पूर्वी प्राचीन ग्रीसमध्ये व्हायचं. आणि दुसरा, जो आपल्याला जास्त परिचयाचा आहे, तो म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. यात आपण आपले प्रतिनिधी निवडतो आणि ते आपल्या वतीने निर्णय घेतात. अगदी भारत किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जसं होतं. आणि हा नकाशा बघितला की एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. जगात पूर्ण लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी सरळसोट विभागणी नाहीये. ही एक प्रकारची रंगछट आहे. काही देश गडद लोकशाहीवादी आहेत तर काही गडद हुकुमशाहीच्या रंगात रंगलेले आहेत. आणि बहुतेक देश या 2 रंगांच्या मध्ये कुठेतरी अडकलेले आहेत. काही देशांमध्ये लोकशाही अजून वाळसे धरतीये, म्हणजे ती पूर्णपणे रुजलेली नाहीये. पाकिस्तान किंवा म्यानमारसारख्या देशांचं उदाहरण घ्या. तिथे लोकशाही प्रक्रिया तर सुरू आहे, पण अधूनमधून अलोकशाही शक्ती सत्ता काबीज करतात. याच प्रकाराला क्रमिक लोकशाही असं म्हणतात. आणि मग येतात काही अधिक गुंतागुंतीचे देश, जसे की चीन किंवा सिंगापूर. हे देश आर्थिकदृष्ट्या प्रचंड यशस्वी आहेत, सगळं कसं सुरळीत चाललेलं दिसतं, पण तिथे लोकांना राजकीय पर्याय निवडण्याचं स्वातंत्र्य जवळजवळ नाहीच. अशा देशांना सौम्य हुकुमशाही राज्ये असं म्हटलं जातं. ह्या देशामधल्या परिस्थितीचं वर्णन करताना लेखक विल्यम गिब्सन यांनी एक जबरदस्त वाक्य वापरलंय. ते म्हणतात की ही व्यवस्था म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा असलेलं डिझनीलँड. हे वाक्य ऐकल्यावरच तिथली समृद्धी आणि त्यामागचं कठोर नियंत्रण याचं विचित्र मिश्रण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आता आपण त्या प्रणालीवर येऊया जी आज जगात सगळीकडे दिसते, म्हणजे उदारमतवादी लोकशाही. आणि हेही बघूया की तिच्यावर इतकी टीका का होते. हे तेच मॉडेल आहे जे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. राजकीय पक्ष असतात, नियमित निवडणुका होतात आणि मतांसाठी स्पर्धा चालते. ही एक अप्रत्यक्ष प्रतिनिधिक प्रणाली आहे. कागदावर पाहिलं तर याची वैशिष्ट्ये एकदम उत्तम वाटतात, नाही का? लोकांच्या हातात सार्वभौमत्व, पक्षांसाठी मोकळी स्पर्धा, कायद्याचं राज्य, स्वतंत्र आणि निष्पक्ष न्यायव्यवस्था आणि सगळ्यांना हक्कांची हमी. मग प्रश्न असा पडतो की जर ही प्रणाली इतकी आदर्श आणि इतकी चांगली डिझाईन केली आहे तर मग तिच्यावर एवढी टीका का होते? अनेक जण असं का म्हणतात की ती अयशस्वी ठरतीये? यावर होणारी टीका खूपच गंभीर आहे. एक मोठा आरोप असा की हे फक्त श्रीमंतांचं सरकार आहे. दुसरा म्हणजे इथे बहुसंख्यक अल्पसंख्यकांवर एक प्रकारची हुकुमशाहीच गाजवतात. यामुळे सरकार अस्थिर होऊ शकतं, लोकांची नैतिक मूल्य घसरू शकतात आणि राजकारण ही सेवा न राहता एक धंदा बनतो, जिथे मतांच्या संख्येला महत्त्व आहे, विचारांच्या गुणवत्तेला नाही. ह्याच टीकेतून आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनाकडे वळावं लागतं. लोकांचं राज्य म्हणजे नेमकं काय याचं एक वेगळं उत्तर मार्क्सवादी विचारांमध्ये मिळतं. चला, ते काय आहे ते पाहूया. मार्क्सवाद्यांचा मूळ विचार खूप स्पष्ट आहे. ते म्हणतात की जोपर्यंत समाजात वर्गीय असमानता आहे तोपर्यंत खरी लोकशाही अशक्य आहे.
म्हणजे आर्थिक समानतेशिवाय राजकीय समानतेला काहीच अर्थ नाही. त्यांच्या विचारानुसार लोकशाही ही एक स्थिर गोष्ट नाहीये, तर ती एक प्रक्रिया आहे, एक प्रवास आहे. हा प्रवास सुरू होतो भांडवलशाही लोकशाहीपासून, मग तो श्रमिकांच्या हुकुमशाही नावाच्या एका संक्रमण अवस्थेतून जातो आणि शेवटी समाजवादी लोकशाही या अंतिम टप्प्यावर पोचतो. मग या व्यवस्थेचा अंतिम ध्येय तरी काय? तर एक असा समाज निर्माण करणं जिथे कोणताही वर्गभेद असणार नाही, जिथे लोकांना आपल्या प्रतिनिधींना परत बोलावण्याचा हक्क असेल, जिथे आर्थिक हक्कांना प्राधान्य दिलं जाईल आणि जिथे समाजवादी विचारांना विरोध करणाऱ्या पक्षांना जागाच नसेल. तर आपण लोकशाहीचा आदर्श पाहिला, तिचं गुंतागुंतीचं वास्तव समजून घेतलं आणि एक अगदी वेगळा पर्यायही बघितला. आता सगळ्यात मोठा प्रश्न हा उरतो की आजच्या या वाढत्या असमानतेच्या आणि नव्या तंत्रज्ञानाच्या जगात लोकांच्या राज्याचा पुढचा अर्थ काय असेल, ह्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.